नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तलाठी सर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अश्विनी अकॅडमी बाय तलाठी सर. आज आपण मुंबई पोलीस भरतीचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील संभाव्य उत्तरे पाहणार आहेत. 99% उत्तरे फिक्स असतील, थोडंफार चेंज झालं तर होऊ शकतो, नाहीतर आपण बऱ्यापैकी संभाव्य उत्तरे करेक्ट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. पटपट तुम्हाला मी उत्तरे सांगतो, संभाव्य उत्तरे काय असतील. ठीक आहे. 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? तर 25. हे फॅक्ट आहे, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, तोंडपाठ असेल. 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्या 25 आहेत. पुढं 2 नंबरचा प्रश्न आपण बघूया. 12 × 18 = 216, तर 1.2 × 1.8 म्हणजे 1.2 × 1.8 बरोबर किती? बरोबर. आता इथं बघूया, 12 × 18 किती येते? 216. आणि इथं आता 1 पॉईंट वाढवला आणि इथे 1 पॉईंट, इथे 1 आणि इथे 1 म्हणजे 2 पॉईंट वाढवलेत. बरोबर. ठीक आहे, मग 216च उत्तर राहणार आहे, फक्त त्याला 2 पॉईंट येणार आहेत, म्हणजे 2.16 असा कुठं आहे पर्याय? पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. तिसरा प्रश्न आपण बघूया. भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र कोणतं आहे? तारापूर. भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर. ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न बघूया. उष्णता नेहमी कोणत्या दिशेने प्रवाहित होते? तर उष्णता नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे प्रवाहित होते. फॅक्ट आहे, तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे. 5 नंबरचा प्रश्न. बोलताना, लिहिताना हे शब्द प्रकार ओळखा. बोलताना, लिहिताना. हे बोल या धातूपासून बनलेलं आहे. लिहिताना म्हणजे हे लिही या धातूपासून बनलेलं आहे. तर ही काय आहेत? कृदंत आहेत. ठीक आहे, धातू साधित किंवा कृदंत. ठीक आहे, आपण बघूया पुढचा. राजमार्ग या शब्दात कोणता समास आहे? ठीक आहे, तत्पुरुष. मी हे तुम्हाला शिकवलं होतं. राजमार्ग, त्यानंतर राजवाडा, राजपुत्र हे शिकवलं होतं. तत्पुरुष समास आहे हा. ठीक आहे, आपण बघूया पुढचा. जर A = 1, B = 2, C = 3, तर याप्रमाणे गुडविल म्हणजे काय? म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी थोडक्यात, जी आपली वर्णमाला आहे A पासून M आणि परत N पासून Z, त्याचे क्रमांक टाकून दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आपण बघूया. एक तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की O आणि O म्हणजे डबल O आहे इथं, तर 2 आणि 3 नंबरला आहे ते सेम ऑप्शन पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे हा पर्याय तर नाही इथं, एवढं तर लगेच लक्षात येतं आहे. ठीक आहे. त्यानंतर 7 1 नंबरला सगळीकडे आहे, त्यामुळे ते पण चेक करत बसायचं नाही. 15 15 15 15 इथे 15 15 हे बरोबर आहे. त्यानंतर पुढे इथे 4 आहे, इथे 4 आहे आणि इथे 23 आहे. मग आपण 4 नंबरला बघू काय? डी हा 4 नंबरचा आहे. बरोबर. त्यामुळे 23 हा ऑप्शन येणार नाही. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. इथे 23 बरोबर आहे. 23 इथे 9 आहे आणि इथे 12. मग आता 1 2 3 4 5 6, 6 नंबरला काय? 1 2 3 4 5 6, 6 नंबरला आय 9 नंबरला येतं. बरोबर. 12 नंबरला नाही येतं. ठीक आहे, तर 7चा काय ऑप्शन? ए. या प्रश्नाचं उत्तर ए असलं पाहिजे. ठीक आहे, आता 8 नंबर बघूया आपण. सर्व शब्द अर्थपूर्ण होतील असा पर्याय कोणता? PRA, FRE, म्हणजे आता हे खाली पर्याय दिलेत, हे पर्याय फक्त इथे ठेवून बघायचे आहेत. म्हणजे कसं? TRA CK असा शब्द नसतो. बरोबर. ट्रेड असा शब्द असतो, पण पुढं FRE आणि परत काय DE असं काय होणार नाही. ठीक आहे, मग आपण पुढे SH क्रॅश, त्यानंतर फ्रेश, क्रॅश, मार्श आणि मॅश. ठीक आहे, SH याचं उत्तर बरोबर आहे. C, पर्याय क्रमांक 8चं C असलं पाहिजे. ठीक आहे, आपण बघू पुढचं. कदाचित हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? सर्वनाम आहे का? नाही. नाम आहे का? नाही. विशेषण आहे का? नाही. तर ते आहे अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. क्रिया कधी, कोठे, केव्हा, कशी हे ज्या शब्दांनी सांगितलं जातं त्याला क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात. ठीक आहे, आपण बघू पुढं. आयनिक बंध म्हणजे आयोनिक बॉन्ड कशामुळे तयार होतो? इलेक्ट्रिकल शेअरिंग, इलेक्ट्रिकल दिलं इथं चुकून, इलेक्ट्रॉन हस्तांतरण, प्रोटॉन शेअरिंग का न्यूट्रॉन? आता प्रोटॉन न्यूट्रॉनचा तर विषयच नाही, इलेक्ट्रॉनमध्ये उत्तर पाहिजे. बरोबर. आयोनिक बॉन्ड, मग ते आहे उत्तर बी, इलेक्ट्रॉन हस्तांतरण.
म्हणजे इलेक्ट्रॉन एकमेकांना दिल्यामुळे आयनिक बंध तयार होतो, फक्त शेअर केल्यामुळे नाही. ठीक आहे, आपण बघू पुढचा. एक माणूस पहिले 11 किमी अंतर 60 मिनिटात आणि पुढचे 22 किमी अंतर 30 मिनिटात कापतो. संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग अगोदर एकूण अंतर किती कापलं त्यानं? एकूण अंतर किती कापलं? 11 किमी आणि परत किती 22 म्हणजे 33 किलोमीटर त्याने एकूण अंतर कापलं. आणि त्याच्यासाठी वेळ किती घेतला? 60 आणि 30 म्हणजे 1.5 तास घेतला थोडक्यात. 90 मिनिट म्हणजे 1.5 तास म्हणजे 33 भागिले 1.5 हे किती येतं? साधारणपणे 22. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. मी तुम्हाला इथं पटापटा उत्तरे सांगतोय, थोडंसं सोडवून पण दाखवतोय, पण बऱ्यापैकी तुम्हाला संभाव्य उत्तर सांगण्याकडे माझा भर आहे. पर्याय क्रमांक 12. 13 विद्यार्थ्यांच्या सरासरी गुण 130 होते, मात्र नंतर एका विद्यार्थ्याचे गुण चुकून 32 ऐवजी 23 असे नोंदवले गेल्याचे आढळून आले. म्हणजे 130 हे सुरुवातीला होते, पण 32 ऐवजी 23 एका विद्यार्थ्यानं चुकून 23 दिलं होतं, पण त्याचं किती होतं ॲक्च्युली 32. म्हणजे आता 130मध्ये वाढणार किती? 9 वाढणार, बरोबर. म्हणजे 139 होणार. मग 139 भागिले 13. ठीक आहे, चुकून इरेज झालं. 13 विद्यार्थ्यांच्या सरासरी गुण 130 म्हणजे 13 गुणिले 130 किती होतं आहे? 13 0 0 13 39 हातचे आले 3. 13 1 13 13 आणि 3 16 म्हणजे 1690. पण काय झालेलं आहे? 32 ऐवजी 23 म्हणजे कमी 9 गुण कमी नोंदवलेत. मग आता ॲक्च्युली किती आहेत? 1690 नाही आहेत तर 1699 आहेत आणि विद्यार्थी तेवढेच आहे 13. मग आता ह्याला भाग देऊया आपण. 13 13चा हा 13चा वर्ग आहे 169 म्हणजे सुरुवातीला 13नं भाग गेला, त्यानंतर 9ला भाग जात नाही म्हणून आपण 0 दिला आणि पॉईंट दिला, इथं घेतलं 0. मग 13 5 65 13 78 राहिले 12, त्याच्यावर अजून 1 0. मग 13 9 किती? 117 130.69. पर्याय क्रमांक सी. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी 130.69. आपण बघू पुढचा. भारतीय नौदलाच्या अखत्यारीत असलेली 2 विमानवाहू जहाजे कोणती आहेत? ती INS विक्रांत, विक्रम, INS विक्रांत, विक्रांत. आता विक्रांत आहे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे विक्रम तर येणार नाही. विक्रांत. आता यापैकी IAS विक्रमादित्य आणि INS विक्रांत हे ऑप्शन बरोबर आहे, पर्याय क्रमांक बी. ठीक आहे, पुढचं आपण बघू. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ते आहे कांचनजंगा. ठीक आहे, अनेकवचनी शब्द ओळखा. 1 बी 10 बिया. ठीक आहे, 1 गट्टा 10 गट्टे, 1 कांदा 10 कांदे, 1 तारीख 10 तारखा. ठीक आहे, आपण बघू पुढचा. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. चकचकाट हे पुल्लिंग आहे. ठीक आहे, बी तो चकचकाट. पुढे 17. आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे, मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे, पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी आहे, तर सर्वात जास्त वजन कोणाचे? ठीक आहे, आशिषचे, इथं आशिषचं काय आहे? गोविंदपेक्षा अधिक, गोविंद. मोहितचे जॅकपेक्षा कमी आहे, पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी, गोविंदपेक्षा कमी पवन, पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी. ठीक आहे, मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी मोहित. ठीक आहे, सर्वात जास्त कोण आला आहे? आशिष, डी. नेक्स्ट. एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17वा आणि उजवीकडून 20वा आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण विद्यार्थी. कसं करणार? 17 अधिक 20 वजा 1. वजा 1 का करायचा? तर तो व्यक्ती दोन्ही बाजूने मोजला जातो. म्हणजे किती झाले? 37 वजा 1 बरोबर 36. पर्याय क्रमांक ए. पुढे बघूया आपण. पश्चिम घाट कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? ज्वालामुखी आहे का नाही? ब्लॉक बरोबर, वलीय नाही किंवा मैदान नाही, तर ब्लॉक. पर्याय क्रमांक बी. थोडासा कन्फ्युजिंग आहे हा प्रश्न, कॅन्सल पण होऊ शकतो. पुढे. भारतातील मध्यवर्ती बँक कोणती? RBI. SBI नाही, नाबार्ड किंवा सेबी नाही, RBI. ठीक आहे, जर अमर 1 तासाला 20 पाने लिहितो तर त्यास 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल? 1 तासाला किती लिहितोय? 20 म्हणजे 60 मिनिटाला 20 पाने लिहितोय तो. ठीक आहे, सॉरी, एक तासाला 20 पाने, तर 45 पाने लिहिण्यासाठी, बरं 20 पानांसाठी त्याला किती लागत आहेत? 60 मिनटं लागत आहेत, तर 45 पानांसाठी किती? ठीक आहे, या शून्याला शून्य गेला, 2 6 45 त्रिक किती झाले? 135 म्हणजेच 2 तास आणि 15 मिनटे. 2 तास आणि 15 मिनटे. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट.
50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील? 50 मीटरचं कापड, ठीक आहे, भागिले 5 मीटर रोज किती झाले? 10 दिवस. पण शेवटी काय होतं, ज्यावेळेस 9वा तुकडा पडला जातो त्यावेळेस शेवटला एकदा कापलं म्हणजे ज्यावेळेस 9वा कापला जातो त्यावेळेस शेवटी परत कापायची गरज उरत नाही. हा एक तुकडा आणि हा एक तुकडा तयार होतो, त्यामुळे एक कमी करायला लागतं त्याच्यातून. पर्याय क्रमांक बी 9. ठीक आहे, पुढचं बघूया आपण. ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे काय, तर याचं डी यायला पाहिजे. थोडं कन्फ्युजिंग आहे हे, पण माझ्या लॉजिकनुसार डी यायला पाहिजे. ठीक आहे, आपण बघू नेक्स्ट. पूर्ण वर्ग नसलेली संख्या. आता पूर्ण वर्ग असणं म्हणजे काय असतं, इथे एक संख्या आहे गुणिले इथे एक संख्या आहे, त्यावेळेस इथे एक संख्या तयार होते. आता पण हे पॉईंटमध्ये दिलेलं आहे. समजा आता 0.1 इंटू 0.1 असं केलं तर काय येणार? 0.01. ठीक आहे, इकडे एक पॉईंट आहे, इकडे एक पॉईंट, म्हणजे इकडे 2 पॉईंट. असंच इकडं 2 तरी असतात, 4 तरी असतात, 6 तरी असतात, 8 तरी असतात, असे पॉईंट पाहिजेत पूर्ण वर्ग असण्यासाठी. 3 किंवा एकच पॉईंट दिला आहे किंवा 7 पॉईंट दिलेत असं चालणार नाही. हे सम प्रमाणात पाहिजे, कारण इकडे 2 वेळा गुणाकार असतो. ठीक आहे, मग आता आपण बघूया. इथं 4 आहे, बरोबर आहे. इथं 3 आहे, त्यामुळे हे चुकलं. इथे 4 आहे, बरोबर आहे. इथे 4 आहे, बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे पूर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती आहे? बी. याचा आन्सर असणार आहे बी. पुढं बघूया. 74,088चे घनमूळ काढा. तुम्हाला माहिती आहे एकक स्थानी 8 असेल तर ते जी इथे संख्या येणार आहे त्याच्या एकक स्थानी 2 पाहिजे. हा फॉर्म्युलाच आहे, फॅक्ट आहे. मग इथं 42. तुम्ही वाटलं तर ते काढून बघू शकता. ठीक आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तुझ्या घरी कोण आहे? घरला ई प्रत्यय लागलाय, घर अधिक ई बरोबर घरी. मग काय आहे? त ई आ, हा सप्तमी आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी बरोबर सप्तमी. वात्रट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सद्गुणी. ठीक आहे, वात्रटला रागीट तर येणार नाही. शांत, हुशार किंवा सद्गुणी. हुशार ढ असेल, मठ्ठ असेल त्याला हुशार असतं, त्यामुळे ते येणार नाही. आगाऊला असेल तर शांत आपण म्हणू शकतो. पण बऱ्यापैकी या 2 प्रश्नामध्ये म्हणजे 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे, पण सद्गुणी यायला पाहिजे. ठीक आहे, पुढे बघूया आपण. 5,000चा 5% बरोबर एक्सचा 40% असेल तर एक्स किती काढायचा? बरोबर 5,000चा 5% बरोबर एक्सचा 40%. ठीक आहे, आता हे पूर्णपणे आपण या बाजूला आणू. गुणिले 100 वर होईल आणि खाली 40 होईल. ठीक आहे, ठीक आहे, हा 100 सुद्धा खाली येईल, वर फक्त 5 राहील. हा 100चा 100 कट होईल, शून्याला 0 गेला, 5 5 25 भागिले 4 म्हणजेच 1200 भागिले 2. सर 1250 भागिले 2. ठीक आहे, म्हणजे 625. पर्याय क्रमांक 1 असणार आहे याचं उत्तर, 625. ठीक आहे, पुढं. जर 50 वस्तूंची विक्री किंमत 75 वस्तूच्या खरेदीच्या किमती एवढी असेल तर शेकडा नफा किती? याचं डी उत्तर येणार आहे. डी उत्तर येणार आहे. 50 वस्तूंची विक्रीची किंमत 75 वस्तूंच्या खरेदी. समजा आपण 1 रुपया पकडू, 75 वस्तूची 1 रुपया किंमत झाली तर ती झाली 75 भागिले 50 म्हणजे कितीने वाढलेलं आहे? हे 25 ने, म्हणजेच 50%. 50च्या 50%ने वाढलेलं आहे. 50चं 50% किती असतं? 25, आणि ते एक्स्ट्रा झालेलं आहे म्हणजेच किती? 50%. ठीक आहे, सोपं आहे, लॉजिक आहे. नेक्स्ट. दर शेकडा 10 दराने 800 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 1 वर्षाचं किती होईल? 1 वर्षाचं 80 रुपये होईल. बरोबर. 2 वर्षाचं किती होईल? 2 वर्षाचं परत अजून दुसऱ्या वर्षी 80 आणि प्लस पहिल्या वर्षाचंही 80चं अजून 10% म्हणजे 8 वाढतील, म्हणजे 168. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी बरोबर 168. आपण बघू नेक्स्ट. तो पुस्तक वाचतो. या वाक्यात पुस्तक हा शब्द कोणत्या विभक्तीचा आहे? पुस्तक हे कर्म आहे, बरोबर. तो वाचणारा कोण आहे? तो आहे. काय वाचतो? पुस्तक वाचतो. मग कर्माची विभक्ती कोणती असते? द्वितीया. अप्रत्ययी द्वितीया म्हणजे कर्म असतं. ठीक आहे, करता तर येणार नाही, तर करता तर येणार नाही, त्यामुळे करण साधन हे पण येणार नाही. अपादान ओन होऊन नाही आहे, त्यामुळे बी एवढाच ऑप्शन उरतो इथं. पुढे बघूया आपण. सागरासारखे विशाल हृदय या वाक्यात कोणता अलंकार आहे? सारखा असल्यामुळे उपमा. हे माहीतच आहे, सारखा हे जिथं दिसेल तिथं
उपमा अलंकार होतो. ठीक आहे, आपण पुढे बघूया. 24 मजूर रोज 8 तास काम करून 14 दिवसात ते काम पूर्ण करतात. तर रोज 6 तास काम करून तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे असल्यास आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे MDH. एम म्हणजे काय माणसं 24, डी म्हणजे काय दिवस 14, एच म्हणजे काय तास. आणि दुसऱ्या बाजूस घेऊया आता. मजूर काढायचे आहेत आपल्याला. दिवस तास दिलेत 6 आणि दिवस दिलेत किती 8. ठीक आहे, 8 ला 8 कॅन्सल होईल. 6 चोक 24, 14 चोक 14 1 14 14 28 14 14 चोक 56. म्हणजे एमची किती आली व्हॅल्यू 56. 56 पर्याय क्रमांक बी हे येणार आहे. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 4 असे आहे. तर सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक म्हणजे हा फरक विचारला त्यांनी 2 आणि 4 मधला. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 आहे म्हणजे 60 गुणिले 3 ही झाली एकूण वर्ष 180. भागिले आपण यांची बेरीज करणार. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 2 18 0 म्हणजे एक भाग आला 20चा. पहिला किती येणार आहे 20 2 40, दुसरा किती येणार आहे 20 चोक 80, फरक आला 40चा. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी. पुढे 75 सेकंदाचे 15 मिनिटाचे गुणोत्तर. 75 सेकंदाचे 15 मिनिट, 15 मिनिटाला आपण सेकंदामध्ये घेणार कारण वर सेकंदात आहे. 15 5 75, 5 1 5, 12 5 60, 1 12. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढे बघूया आपण. 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4 5 आहे. तर त्याच्या परिघाचे गुणोत्तर, त्रिज्यांचं जे गुणोत्तर आहे तेच परिघाचं गुणोत्तर असतं. ठीक आहे, नेक्स्ट. जर सांकेतिक भाषेत 267 ला 156 तर 789 ला किती. दोनापासून म्हणजे एक कमी केला आहे, इथे एक कमी केला आहे आणि इथे पण एक कमी केला आहे. तसंच आता इथे एक कमी करू, इथे एक कमी करूया, इथे एक कमी करूया. 678 पर्याय क्रमांक 1. पुढं एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत. 15 शर्ट कितीला विकले त्याने 2340, पण तो तोटा आहे किती 60 रुपयाचा तोटा झाला त्यावेळेस तेवढी किंमत आली. मग एकूण खरेदी किंमत किती 6 4 10 4 1 2400. 2400 भागिले 15 केलं तर काय येईल एका शर्टची खरेदी किंमत. ठीक आहे, 15 1 15 राहिले 9, 15 5 75, 15 6 90, 160. पर्याय क्रमांक बी 160. पुढे एका त्रिकोणाचा कर्ण 61 सेमी आहे व एक बाजू 11 सेमी आहे तर दुसरी किती. ठीक आहे, कर्ण आहे 61, एक बाजू आहे 11 तर दुसरी किती. 61च्या वर्गमधून 11चा वर्ग वजा करायचा कारण याचा वर्ग प्लस याचा वर्ग बरोबर याचा वर्ग हे पायथागोरसचं सूत्र आहे. ठीक आहे, आपण बघूया लॉजिक लावूया. 61चा वर्ग किती येईल साधारण 6 6 36, 3600च्या आसपास येईल. 11चा वर्ग किती येईल साधारण 121च्या आसपास येईल. मग या दोन्हीची वजाबाकी केली तर कितीचा वर्ग येईल. ठीक आहे, आपण लॉजिक बघूया एकदम लॉजिक. 61चा वर्ग किती येणार आहे साधारण 60चा वर्ग किती आहे 3600 बरोबर. मग 3600च्या आसपास काहीतरी येईल. मग 3700 800च्या दरम्यान येईल ना, 3700 800च्या दरम्यान येईल. आणि त्याच्यातून 121 वजा केल्यानंतर 70चा वर्ग येईल का कधीच येणार नाही. 70चा 80चा येईल का कधीच येणार नाही कारण ती किंमत 61पेक्षा कमी पाहिजे ना. मग राहिलं 50 आणि 60. बरं 121 वजा करायचं आहे आपल्याला. 61चा वर्ग म्हणजे 3600च्या आसपास 3700 असेल समथिंग. लॉजिक सांगतोय तुम्हाला 1 मिनिटाच्या आत उत्तर कसं काढायचं आहे. तर 50 येईल का रे एवढं कमी येईल का 121 वजा केलं तर नाही. मग राहिलं काय 60. पर्याय क्रमांक सी. तुम्ही करून बघा तेच उत्तर येणार आहे. ठीक आहे, एकदम सोपं आहे. 61च्या वर्गमधून 11चा वर्ग वजा केल्यानंतर 70 कसं काय येईल किंवा 80 कसं काय येईल नाही ना कधीच नाही येणार. ठीक आहे, 50 एवढं कमी कधीच नाही येणार. आपण बघू नेक्स्ट. 12 सेमी प्लस 59 सेमी बरोबर किती मीटर म्हटलेलं आहे. ठीक आहे, 12 आणि 59 किती असतं 71. ठीक आहे, 71 इथं नाही इथं नाही इथं नाही. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी. आपण बघू पुढचा. क्रिकेट संघातील 7 पुरुषांचे वय 26 25 21 29 24 28 आहे. 28 आणि 22 आहे. त्यांचे सरासरी वय किती सरासरी कशी काढणार यांची सर्वांची बेरीज करायची आणि भागिले 1 2 3 4 5 6 7 भागिले 7 केल्यानंतर काय येतं ते बघा.
बेरीज वजाबाकी एकदम सोपं आहे. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो याचं. 25 याचं उत्तर यायला पाहिजे. पुढं ए ही बीची मुलगी आहे, सी ही एची बहीण आहे, बी ही डीची मुलगी आहे आणि ए हा सीचा भाऊ आहे. तर ई व डी यांचे नातेसंबंध सांगा. एकदम सोपं आहे. ए ही बीची मुलगी आहे, ए ही बीची मुलगी झाली, ए ही फिमेल आहे. ठीक आहे. हां, त्यानंतर सी ही एची बहीण आहे, सी ही एची बहीण आहे म्हणजे ही पण फिमेल झाली. ठीक आहे. हां, बी हा डीची मुलगी आहे, बी ही डीची मुलगी आहे म्हणजे बी पण फिमेल झाली. हां, आणि ई हा सीचा भाऊ आहे, सीचा भाऊ, ई हा सीचा भाऊ म्हणजे हा झाला मेल. ठीक आहे. तर ई व डी, ई आणि डी म्हणजे तिसरी पिढी म्हणजे आजी आजोबा असं काहीतरी आहे का? भाऊ बहीण नाही, मुलगी आहे नाही, आजी आणि नात किंवा नातू आणि आजी. तर ठीक आहे, आपण बघितलं मेल आहे हा, त्यामुळे नातू. पर्याय क्रमांक डी. एकदम सोपं आहे, हे याचं उत्तर आहे. पुढं खालील उदाहरणातील विसंगत पद, हे पण शिकवलं होतं मी तुम्हाला. हेक्टर, किमी, एकर आणि चौरस फूट. हे आहे क्षेत्र मोजण्याचे एकक, क्षेत्र मोजण्याचे एकक, क्षेत्र मोजण्याचं एकक. राहिलं काय? किमी. हे याचं आन्सर यायला पाहिजे कारण ते अंतर मोजण्याचं एकक आहे, शिकवलं होतं. ठीक आहे. आता पुढे 44, जर बोटसाठी 2, 15, 1, 20, डिअरसाठी 4, 5, 1, 18 असेल तर टॉकसाठी काय? मी तुम्हाला हे पण शिकवलं होतं की इंग्रजी वर्णमाल्यावरून कसे उत्तर काढायचे. पेपर हातात आले आपण अगोदर ते लिहून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपण बघूया. बी साठी 2 आहे म्हणजे त्यांचा क्रमांक घेतला आहे. थोडक्यात आपण टी साठी बघूया. ठीक आहे. टी साठी आता हे बाय ते टी आहे तर टीला 20 आलं आहे, इथं 20 आहे, 20 आहे, 21 गेला. ठीक आहे. आपण बघू नेक्स्ट. आता काय आहे? ए आहे, एला 1 पाहिजे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, हा पर्याय नाही आहे. पुढं आता बघूया आपण 12, 11 का 11, 11. आता इथं बघा एल आणि के वेगवेगळं आहे ना, मग इथं 11 कसं येईल? पर्याय क्रमांक 1 44चा. ठीक आहे. एकदम सोपं. पुढं खालील उदाहरणातील सहसंबंध ओळखा. अन्याय, न्याय. तर खरेला काय येणार आहे? खोटे येणार आहे ना, 45. ठीक आहे. आपण पुढे हातास पाय म्हटले, पायास पोट म्हटले, पोटास डोळा म्हटले तर मनुष्य कशाने चालेल? कशाने चालतो मनुष्य? पायाने. पायाला काय म्हटलंय? पोट, पोटाने. बी 46चं काय येणार आहे? पोट. पुढे 8, 24, 12, 36, 18, 54 आणि 81 या ठिकाणी काय येईल? ठीक आहे. समजा 1 न सोडलं तर 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, मग 18 आणि 8 26 किंवा मग असं पण करता येते. 8 त्रिक 24, बारीक 36, 8 त्रिक 54, मग किती त्रिक 81, 27. ठीक आहे. 27, 26 हा प्रश्न कॅन्सल होणार असं अपेक्षित आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी पण 27चं लॉजिक लागायला पाहिजे याला, पण 26चं पण तसं लॉजिक काही चुकीचं नाही आहे. ठीक आहे. आपण बघू नेक्स्ट. 48, मुंबईवरून अहिल्यानगरला जाण्यास प्रत्येकी 90 मिनिटास एक बस आहे. सचिनला सकाळी 7 वाजता बसस्थानकात गेल्यानंतर समजले की पहिली बस 25 मिनिटापूर्वी सुटली. ठीक आहे. तर नंतरची बस किती? बरं, 2 बसमध्ये अंतर किती आहे? 90 मिनिटाचं आहे. पहिली बस कितीला? 25 मिनिट पूर्वी गेली, म्हणजे आता नंतर कधी असणार? पहिली 25 मिनिट अगोदर गेली. एकूण अंतर किती आहे? 90 मिनिटाचं आहे. पहिली 25 मिनिट अगोदर गेली, मग राहिलं किती आता? 65 मिनिटानंतर आता पुढची बस असेल. तो किती वाजता गेला आहे? 7. 7 आणि 65 किती झाले? 8 वाजून 5 मिनिटांनी. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. एकदम सोपं आहे. 8 वाजून 5. पुढं सियाने बिंदू ए पासून उत्तर दिशेला चालण्यास सुरुवात केली. ठीक आहे. उत्तर दिशेला अशी गेली. हां, 10 किलोमीटर चालल्यानंतर तिने उजवे वळण घेतले आणि बिंदू बी पर्यंत पोहोचण्यासाठी 7 किलोमीटर गेली. ठीक आहे. त्यानंतर तिने उजवे वळण घेतले आणि सी पर्यंत पोहोचण्यासाठी 5 किलोमीटर गेले. ठीक आहे. सियाने एकूण किती अंतराचा प्रवास केला? 10 आणि 5 15 आणि 7 22 पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. आणि आता सध्या ती कोणत्या दिशेला आहे? दक्षिण दिशेकडे तोंड करून उभी असेल. ठीक आहे. पुढं याचं उत्तर आहे 22. दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या 2 संख्यांची अदलाबदल केली तर खालील समीकरण बरोबर येईल? हे समीकरण बरोबर येण्यासाठी कोणत्या 2 संख्यांची अदलाबदल करायची? 2 आणि 5, 9 आणि 2, 8 आणि 4 आणि 3 आणि 9. तर याचं उत्तर आहे 3 आणि 9. तुम्ही करून बघा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त इथं संभाव्य उत्तरं सांगतोय. पुढं आहे भगतसिंग यांनी ब्रिटिशांविरोधात आवाज उठवण्यासाठी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब टाकण्याची घटना कोणत्या वर्षी घडली? 25 तर नाही, 31 नाही. ठीक आहे. 28, 29 या 2 पैकी 29 हे बरोबर आहे. पुढं हिंदू संस्कृतीत ग्रेट बाथ हे कोणत्या स्थळावर आढळते? मोहनजोदडो. जो ऋतिक रोशनचा पिक्चर आला होता, ऋतिक रोशन, त्याच्यामध्ये हे आहे. तो पिक्चर जर तुम्ही बघितला असेल मोहनजोदडो, तर त्याच्यातून तुम्हाला हा प्रश्न सुटला असता. ठीक आहे. पुढं खालीलपैकी कोणते बंदर नदीमुखी रिवाइन पोर्ट म्हणून ओळखले जाते? तर ते आहे कोलकाता.
ठीक आहे. नेक्स्ट, इंग्रजी शब्दकोशातील क्रमानुसार खालील दिलेल्या शब्दांची मांडणी केल्यावर कोणता शब्द तृतीय क्रमांकावर येईल? ठीक आहे. स्मॉल, स्मार्ट, स्मॅक का स्मॅश? ठीक आहे, आपण बघूया. पहिले एस एम ए बरोबर आहे, एस एम ए. आता नंतर इथं काय आहे? एल आहे, आर आहे, सी. हां ठीक आहे, सी वाला स्लॅक पहिल्यांदा आला आहे त्यामुळे हा पर्याय येणार नाही. ठीक आहे. सी नंतर काय येणार आहे? आर का एल का एस? ठीक आहे, तर त्यानंतर एल येईल बरोबर, त्यामुळे स्मॉल पण येणार नाही, स्मॉल गेला. आता पुढं काय राहिलं? आर आणि एस. ठीक आहे, आर अगोदर येतो, मग 3 नंबरला येणार आहे स्मार्ट. पुढे इथं 1B1, 2D2, 3F3, 4H. आता काय येणार? 5 येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे 4 6 नाही येणार. आता 5 इथं 5 इथं 5. बघूया आपण. सी सोडलं की डी, ई सोडलं की एफ, जी सोडलं की एच, आय सोडलं की जे. 5J5 ह्याचं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत नाईट हे ODDGM असे आणि डार्क हे GOYC असे लिहिले जाते, तर त्याच सांकेतिक भाषेत ग्रीन हे कसे लिहिले जाईल? खूप मोठं लॉजिक त्यांनी लावलेलं आहे इथे. NIGHT आणि त्यानंतर ते THGIN या पद्धतीने लॉजिक लावून त्यांनी ते इथून मायनस करत गेलेले आहेत. आणि या पद्धतीनं जर काढलं तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हा कॅन्सल व्हायला पाहिजे. खरं तर खूपच याचं विचित्र लॉजिक लावलेलं आहे त्यांनी, पण सध्या तरी मी तुम्हाला पर्याय क्रमांक 1 हे याचा ॲन्सर सांगतो. ठीक आहे, आपण बघू पुढचं. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली 2.5 लाख असल्यास 2012 मध्ये किती? आपण थोडका आपण लॉजिक लावण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला किती आहे? 2.5 लाख आहे. 2.5 लाखात किती? 8% वाढते. आपण 10% पकडू तात्पुरतं. समजा 10% म्हणजे किती असेल? समजा 25,000च्या आसपास. म्हणजे 25,000 पण ते 8%च वाढलेले आहे ना, त्यामुळे 25,000 नाही. म्हणजे बघा ना, आता 25 × 8 केलं तर किती येतं? 200 येतं. म्हणजे 20,000 वाढणार आहे. म्हणजे सुरुवातीला किती झाली? 2,70,000 झाली. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर परत त्यात 8% वाढणार आहे. म्हणजे आता 270चं 8% वाढणार आहे बरोबर. त्यामुळे 2,81,000, 2,91,000, आता 4 लाख एवढं तर कधीच येणार नाही. 3,18,000 एवढं हे तर कधीच येणार आहे. आता ह्या दोन्हीपैकीच एक ऑप्शन असणार आहे. ठीक आहे, तर 2,70,000चा 8% म्हणजे 27 × 8 करायचं आहे. 27 × 4 किती होतं? 27 × 2 किती होतं अगोदर बघा? 27 × 2 किती होतं? 54. मग 4 किती होणार आहे? 108. मग 8 किती होणार आहे? 216. म्हणजे 21,600. म्हणजे 2,70,000 मध्ये 21,000 मिळालं, 2,91,000. ठीक आहे, म्हणजे लॉजिक लावायला शिका ऑप्शनमध्ये किंवा प्रश्नपत्रिका सोडवायला बसल्यानंतर बऱ्यापैकी. आता बघितलं पाहिजे 2.5 लाख लोकसंख्या 8% वाढल्यानंतर एवढी तर कधीच होणार नाही. ए आणि बी, आता ह्या दोनमध्येच ऑप्शनमध्ये उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, पुढे आपण बघूया. खालीलपैकी जोडाक्षरयुक्त अचूक शब्द अनुक्रम. आता हे 4थीच्या स्कॉलरशिपला सुद्धा याच्यापेक्षा अवघड प्रश्न येतात हल्ली. ठीक आहे, पुढे आपण बघूया. मुलगा आणि वडिलांच्या वयांची बेरीज 56 वर्ष आहे. 4 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, तर मुलाचे वय किती? ठीक आहे, मुलगा आणि वडिलांच्या वयांची बेरीज 56 वर्ष आहे. 4 वर्षानंतर वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. 4 वर्षानंतर किती बेरीज असणार आहे? साधारण 64 असणार आहे. दोघांचे 4 वाढले असेल. ठीक आहे, तर त्यावेळेस काय असणार आहे? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट, म्हणजे 4 भाग आपण करून घेऊया. 64 म्हणजे एक भाग किती झाला? 16 आणि राहिले किती? 3 भाग किती झाले? 48. ठीक आहे, हां, तर मुलाचे वय किती? आता त्यांनी सांगितलं म्हणजे आपण आजचं घेऊया, कारण असं पण 16 ऑप्शनमध्ये आपल्याला कुठं दिसत नाही. ठीक आहे, मग 16 + 4 12 डी. पुढं बघूया आपण. एका परीक्षेत एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 93% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि 9,275 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? ठीक आहे, एका परीक्षेत एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 93% उत्तीर्ण झाले, म्हणजे अनुत्तीर्ण किती झाले? 7% झाले. ठीक आहे, 9,275 विद्यार्थी अनुत्तीर्ण, हे 7% म्हणजेच 9,275 आहेत. ठीक आहे, एक समजा आपण मानू गुणिले 7, हे 7%च किती आहेत? 9,275. मग आपण एक्सची किंमत काढायची आहे. गुणिले 100 भागिले 7. 7 × 1 = 7, राहिले 2, 7 × 1 = 21, राहिला 1, 7 × 2 = 14, राहिले 3, 7 × 5 = 35, 1,325 आणि त्याच्यावर 2 शून्य. 1,325 आणि त्याच्यावर 2 शून्य, पर्याय क्रमांक सी. 1,325 आणि पर्याय त्याच्यावर 2 शून्य. ठीक आहे, गटाशी साधर्म्य नसलेला पदार्थ रेडियम, थोरियम, सोडियम, पोलोनियम माहीत असेल तुम्हाला. हे
हे अणुऊर्जा निर्मितीमध्ये बऱ्यापैकी सोडियम नाही. ठीक आहे, बघू आपण नेक्स्ट. उमा अधिक ईश. उमाईश असं काय नसतं, उमेश हे बरोबर आहे. उमेश असं काय नसतं, उमेश असं काय नसतं, तर उमेश. ठीक आहे, आपण या संदर्भात एक प्रश्न पाहिलेला आहे. बघू आपण नेक्स्ट. एला 26, सनला 27, तर कॅटला काय. आता एला 26 म्हणजे त्यांनी उलट क्रमाने घेतलेला आहे थोडक्यात. सनला 27 तर कॅटला काय. सीला काय असणार आहे समजा. ठीक आहे, आता इथे पण लॉजिक लावायचं. आता सी किती नंबरला आहे समजा. आता ए किती आहे 26ला आहे, बी कितीला असणार आहे 25ला असणार आहे, सी कितीला असणार आहे 24ला असणार आहे. ठीक आहे, हां. त्यानंतर काय आहे ए कितीला आहे 26ला. 26 आणि 24 किती झाले, 26 आणि 24 झाले 50. ठीक आहे, आता हेच जर दोन्ही मिळून 50 झाले तर आता बघा पर्याय क्रमांक 1 24 येणार आहे का, कधीच येणार नाही. 27 येणार आहे का, कधीच नाही. 57 आणि 58 या दोन्हीपैकी एक असणार आहे, तर हे काय आहे 57 याचं उत्तर आहे. म्हणजे लॉजिक जर वापरलं तुम्ही, थोडंसं डोकं वापरलं तर दोन पर्याय लगेच तुमचे एलिमेंट होतात. ठीक आहे, बघा ना तुम्ही आता सी हा 24 नंबरचा आहे, ए हा 26 नंबरचा आहे, तर हे 27 आणि 24 तर कधीच येणार नाही ना, कारण आपल्याला टी पण अजून मिळवायचं आहे. ठीक आहे, आपण पुढे बघूया. मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया यांच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे लेन्सविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. मायोपियासाठी कॉन्व्हेक्स आणि हायपरमेट्रोसाठी कॉन्व्हेक्टिव्ह. ठीक आहे, आता इथं उलटं दिलेलं आहे त्यामुळे हे नाही येणार, हे बरोबर आहे. मायोपियासाठी कॉन्केव्ह आणि हायपरमेट्रोपियासाठी कॉन्व्हेक्स, हे दोन्हीसाठी एक प्रकारचं कधीच येणार नाही. एवढं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे जर ऑप्शन तुम्ही तिथे टिक करून आला असेल ह्या दोन्हीपैकी एक, तर मग खूप अवघड विषय आहे. ठीक आहे. बी, मूषक या शब्दाचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. गणपतीच्या आरतीमध्ये बऱ्याच वेळा हा शब्द वापरला जातो, मूषक, उंदीर. ठीक आहे, पुढे बघूया आपण. खालीलपैकी 2025 मधील शांततेसाठी नोबेल पारितोषिक कोणाला प्रदान करण्यात आले. 2025 नोबेल आणि कशासाठी, शांतता. कोण आहे हे, मारिया कोरिना मचाडो. ठीक आहे, पुढे बघूया आपण. 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले 180 भागिले 3. ठीक आहे, आपण अगोदर हे लिहून घेऊया. 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले 180 भागिले 3. ठीक आहे, हा कितीचा भाग झाला 60चा. परत हा किती झाला 12 पंचे 60. 5 भागिले 5 परत किती 1, 60 प्लस 1 61. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढे बघूया. 27ने भाग जाणारी 3 अंकी मोठ्यात मोठी. आता हे तर कळलं पाहिजे, हे तर येणार नाही. एवढं तर तुम्हाला नक्कीच लक्षात आलं पाहिजे. हे जर पर्याय तुम्ही मार्क करून आला असेल तर मग खूप अवघड विषय आहे. ठीक आहे, आता 27ने भाग जाणारी 3 अंकी मोठ्यात मोठी. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे 999. त्यानंतर हे 911 आणि 917. 911 आलं नाही पाहिजे, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे, कारण 911 पासून परत 999 पर्यंत जायला 27ने 1 2 3 तरी संख्या नक्कीच गावतील. ठीक आहे, मग आता 999 आहे का 997 आहे, तर ते 999 आहे, कारण याला 9ने भाग जातो, 27ला 9ने भाग जातो. त्या कसोटी प्रमाण काढलं तर हे 999. ठीक आहे, दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 415 आहे, तर एक संख्या 75. माहीत आहे तुम्हाला, मसावी गुणिले लसावी भागिले त्यातली समजा एक संख्या 15 5 75, 5 9 45, 90 कुठं आहे, पर्याय क्रमांक डी. ठीक आहे, बघू आपण नेक्स्ट. संयुक्त राष्ट्र संघ UN चे मुख्यालय कुठे आहे, तर न्यूयॉर्क. भारताचा उपराष्ट्रपती कोण निवडतो, जनता, संसद सदस्य, निवडणूक मंडळ का पंतप्रधान. आता एवढं तर कळलं पाहिजे, पंतप्रधान नाही. ठीक आहे, राष्ट्रपती निवडायचा आहे. राष्ट्रपती फक्त संसद सदस्य नाही, तर विधान परिषदेचे सुद्धा सदस्य, विधानसभेचे सुद्धा सदस्य असतात. ठीक आहे, पुढे बघूया आपण. जनता, हे पण ऑप्शन खरं यायला पाहिजे, पण ठीक आहे, निवडणूक मंडळ त्यांनी इथं ऑप्शनमध्ये दिले, तर आपण त्याच्याबरोबर जाऊया. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे चंद्रपूरमध्ये आहे. ठीक आहे, आपण बघू नेक्स्ट. महाराष्ट्रातील MIDCचे मुख्य कार्य काय आहे. औद्योगिक क्षेत्रांची उभारणी, कृषी, आरोग्य, शिक्षण असल्याने औद्योगिक क्षेत्रासाठी आहे. ठीक आहे, डोळ्यात अंजन घालणे म्हणजे डोळ्यात काजळ घालणे, चूक लक्षात आणून देणे, डोळ्यात दुखापत होणे, डोळे रागाने मोठे करून पाहणे. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे एखाद्याची चूक लक्षात आणून देणे. सुगम हा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. सुगम म्हणजे सोपा, विरुद्धार्थी विचारले, त्यामुळे सोपा नाही, सुलभ नाही, दुर्गम बरोबर आहे, सहज नाही. ठीक आहे, महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग मुख्यतः कोणत्या 2 शहरांना जोडतो. सारखं हे न्यूजमध्ये असतं, त्यामुळे तुम्हाला माहीत असेल. 8 तासात नागपूर टू मुंबई. पुढं, भारतामध्ये लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता कधी लागू होते, तर कधी लागू होते ती निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, म्हणजे प्रेस कॉन्फरन्स झाली की ते लगेच लागू केलं जातं. ठीक आहे, आपण पुढे बघूया. राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोणत्या पद्धतीने केली जाते.
राज्यसभेच्या सदस्यांची थेट जनता नाही, साधे बहुमत नाही, राज्यपालचा संबंधच नाही. ठीक आहे. प्रमाण प्रतिनिधित्व प्रोपोर्शनल. ठीक आहे. भारताच्या सागरमाला प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बंदर आधारित पायाभूत सुविधा व लॉजिस्टिक सुधारणा. ठीक आहे. विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर मुकुंदराज. ठीक आहे. माळी या शब्दाचे अनेक वचनी रूप काय होईल? ते खालील पर्यायातून शोधा. 1 माळी तर 10 माळीच असणार आहे. ठीक आहे. पुढे खालीलपैकी अग्निपंख सर्वांना माहीत आहे, APJ अब्दुल कलाम. पुढे मीठ भाकरी. ठीक आहे. मीठ भाकरी या शब्दाचे लिंग तर सामासिक शब्दाचे लिंग कुठे? दुसऱ्या शब्दावरून. भाकरी कशी असते? तो भाकरी का ती भाकरी? ती भाकरी. स्त्रीलिंग. संसदेमध्ये नो कॉन्फिडन्स मोशन. राष्ट्रपती आहे का? नाही. सर्वोच्च न्यायालय नाही. मंत्रिमंडळ अगदी बरोबर. निवडणूक आयोग नाही. ठीक आहे. खालीलपैकी कोणता पदार्थ ओपिओइड म्हणजे काय? पेन किलर, जो आपलं जे दुःख त्रास जे असतं, आपलं जे पेन असतं बॉडीमध्ये ते नष्ट करतो? हिरोईन. ठीक आहे. उपकाराची जाणीव न ठेवणारा, न म्हणजेच कृतघ्न असं ते लॉजिक आहे. ठीक आहे. तोंडात ते न भिजणे म्हणजेच काय? लगेच कोणाला पण एखादी गोष्ट सांगून टाकणे, म्हणजे पोटात काय राहत नाही, मनात काय राहत नाही. ठीक आहे. पुढं BEAGDGCIFIK बघूया. बी नंतर सी, नंतर सी सोडून डी, ई सोडून एफ, मग आता तसंच एफ नंतर ABCDEFGH. एचने सुरुवात पाहिजे. एच सगळीकडे एचने सुरुवात आहे. पुढे बघूया. ई सोडून ABCDEFGHIJK पाहिजे. के इथं आहे आणि इथं पण आहे. ठीक आहे. आपण बघूया पुढं आता काय? ABCDEFGHKGM पर्याय क्रमांक बी. ठीक आहे. आपण पुढे बघूया. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? गुलामगिरी, स्वर्गीय, रमेश का सामाजिक? तर गुलामगिरी. गिरी हा प्रत्यय लागलाय. ठीक आहे. 90 नंबर. पी ही यांची पत्नी असून एस ही पीची ननंद आहे, आर हा पीचा मुलगा आहे आणि टी हा यांचा मुलगा आहे. तर एस हिचे टीशी नाते काय? पी ही यांची पत्नी आहे म्हणजे ही फिमेल आहे. एस ही पीची ननंद आहे. ठीक आहे. एस ही पीची ननंद आहे म्हणजे यांची बहीण असली पाहिजे. ही फिमेल आहे. पुढे आर हा पीचा मुलगा आहे. आर हा पीचा मुलगा हा मेल असला पाहिजे आणि टी हा एनचा मुलगा आहे. टी हा एनचा मुलगा आहे म्हणजे हा पण मेल पाहिजे. हे बहिणीभावंड झाले. तर यस हिचे टीशी नाते काय? यस ही टीची कोण लागते? तर वडिलांची बहीण म्हणजे आत्या. ठीक आहे. वडिलांची बहीण आत्या. नेक्स्ट बघूया आपण. 4:48 घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? तुम्हाला सर्वांना याचा फॉर्म्युला माहीत आहे. 11m/2 - 30h. या पद्धतीने काढलं तर उत्तर 144 येतं. करून बघा. नेक्स्ट, जर 7, 3, 4, 2, 9, 1 86 बरोबर 45 ह्याला आहे तर काय? आता 7ला काय त्याने वापरले? 7ला पी वापरले. त्यानंतर 4ला काय आहे समजा आर आहे, 5ला काय ओ आहे, 2ला काय सी आहे. या पद्धतीने केलं तर काय होतं? प्रोसेस. साधारणपणे पर्याय क्रमांक 3. बघू आपण नेक्स्ट. उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? तर भाववाचक नाम आहे उड्डाण. ठीक आहे. नेक्स्ट, खालील शब्दातील एक वचनी शब्द ओळखा. 1 कांदा 10 कांदे, 1 मळा 10 मळे, 1 डोळं 10 डोळे, 1 गोळा 10 गोळे. तर कांदा. ठीक आहे. पुढं, जर 550 रुपयाची वस्तू विकत घेताना दुकानदाराने 18% सूट दिली तर दुकानदाराला किती रक्कम मिळेल? 550 गुणिले 18% सूट म्हणजे 82%लाच तो वस्तू जी आहे ते विकतोय. हे सोडवल्यानंतर उत्तर किती येतं बघा? 451. ठीक आहे. तुम्ही वाटलं तर हे सोडून बघू शकता. आपण बघू नेक्स्ट. ठीक आहे. पुढीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण द्वितीय. आवृत्ती म्हणजे काय असते? दुप्पट, तिप्पट, नेहमी, नाही, कोटला, सगळा असलं काही नाही. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कमिशनर सिस्टीम हे याच्या अगोदर पण बीड का संभाजीनगरमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न अशा प्रकारे. तर शहरी भागात असते हे. नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता रद्द? कलम 17 माहीत आहे. नेक्स्ट, खेळात खेळकर खेळाडू खेळतो या वाक्यात कोणता अलंकार? खचा इथं पुन्हा पुन्हा उपयोग झालेला आहे त्यामुळे हे अनुप्रास. अशा प्रकारचा प्रश्न बीडमध्ये विचारण्यात आलेला आहे. पुढं नेक्स्ट,
10 सेमी त्रिज्येच्या वर्तुळातील एक जीवा 12 सेमी लांबीची आहे, तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती? एकदम सोपं आहे. असा वर्तुळ आहे, इथे त्रिज्या आहे, एक जीवा काय आहे? 12 सेमी. ही 12 सेमी आहे किंवा असं घ्या, समजा ही 12 सेमी आहे. म्हणजे आता इथून हा काटकोन टाकला तर हे 6 होईल, हे 6 होईल. तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर, या जीवेचे वर्तुळ केंद्र म्हणजे हे काढायचं आहे आपल्याला. म्हणजे त्रिज्या दिली का? हां, 10 दिलेली आहे त्रिज्या. मग आता काय? 10च्या वर्गातून 6चा वर्ग वजा करायचा. ठीक आहे, 10चा वर्ग 100, 6चा वर्ग 36, राहिले 64, 64 हा 8चा वर्ग आहे. ठीक आहे, एकदम सोपं होतं. बऱ्यापैकी प्रश्न हे रिपीट झालेले आहेत. एक 4-5 प्रश्न सोडले तर कोणत्याही प्रश्नात जास्त अडचण किंवा जास्त अवघड पेपर नव्हता. ठीक आहे, आपण तुमच्यासाठी लवकरच नवीन एक व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरच. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.